नंतर आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, जवळपास अर्धं आपलं दूध झालेलं आहे। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर, कारण आपण यामध्ये आधी काहीच टाकलं नव्हतं। शक्यतो साखर दूध आटल्यानंतर टाकायचं, म्हणजे साखरेचं प्रमाण फसणार नाही। तर इथे मी थोडीशी साखर टाकून घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा टाकून घेतलेले आहेत चारोळे। तर इथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू बदामाचे काप, थोडेसे केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकता। 1 चमचा मी वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि 5 मिनिट आपण परत हे दूध थोडंसं उकळून घेणार आहोत। आणि आता दूध आटल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण दूध आटल्यानंतर पटकन ते तळाला चिकटलं जातं। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली इथे बासुंदी तयार झालेली आहे। यापेक्षा जास्त आपण दूध आटवून घेणार नाही, कारण बासुंदी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते। आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता ही बासुंदी थंड करून घेऊया। तर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी छान अशी घट्ट झालेली आहे, रंग पण सुरेख आलेला आहे आणि इथे परफेक्ट अशी मार्केटमध्ये मिळते तशी बासुंदी तयार झाली। तर घरी अशा पद्धतीची बासुंदी एकदा घरी नक्की बनवून पहा। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, बाय बाय।